नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या न्यायव्यवस्थेत एक मोठी क्रांती घडवून आणू शकते. ती संकल्पना आहे लोक अदालत. आणि ही सगळी माहिती आपण समजून घेणार आहोत बँकिंग तज्ज्ञ आणि पुणे येथील महेश सहकारी बँकेचे जनरल मॅनेजर श्री जाधव श्रीकांत यांच्या सखोल अभ्यासातून. चला सगळ्यात आधी ना एक सरळ सरळ तुलनाच बघूया, म्हणजे विषय लगेच लक्षात येईल. एका बाजूला आहे आपलं पारंपरिक न्यायालयीन कामकाज. आपल्याला माहिती आहे ते खूप वेळखाऊ असतं, खर्चकही असतं आणि हो, निकालावर अपील करायची सोय असते. पण दुसऱ्या बाजूला आहे लोक अदालत, जी एकदम जलद आहे, खर्च जवळजवळ नाहीच आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे जो निकाल लागतो तो अंतिम असतो. हा मूलभूत फरकच आपल्याला सांगतो की लोक अदालत किती महत्त्वाची आहे. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत आपल्या न्यायव्यवस्थेच्या मूळ समस्येपासून. मग बघूया की लोक अदालत हे एक आधुनिक रूप कसं समोर आलं, त्याची प्रक्रिया नेमकी कशी असते, त्याचे फायदे काय आहेत आणि हो, विशेषतः सहकारी बँकांसाठी हे एक शक्तिशाली शस्त्र कसं ठरू शकतं यावरही आपण सविस्तर बोलू. चला तर मग सगळ्यात आधी त्या मूळ समस्येपासूनच सुरुवात करूया, जिच्यामुळे खरं तर लोक अदालतसारख्या पर्यायाची गरजच निर्माण झाली. आपली जी न्यायव्यवस्था आहे ती आपल्याला ब्रिटिशांकडून वारसा हक्काने मिळालेली आहे. ती भक्कम आहे, यात वादच नाही, पण तिच्या काही मर्यादा आहेत. तारीख पे तारीख हा डायलॉग आपल्या सगळ्यांच्या मनात अगदी फिट बसलाय. केस वर्षानुवर्षे चालते, पैशाचा तर विचारच करू नका, आणि प्रलंबित खटल्यांचा जो डोंगर उभा राहिलाय ना, त्यामुळे संपूर्ण व्यवस्थेवर एक प्रचंड मोठा ताण येतो. मग या सगळ्यावर उपाय काय? आणि गंमत म्हणजे हा उपाय काही बाहेरून आलेला नाहीये, तो आपल्याच परंपरेत होता. फक्त त्याला एका नवीन, आधुनिक रूपात आपल्यासमोर आणण्याची गरज होती. लोक अदालत नावावरूनच कळतंय लोकांचं न्यायालय. ही संकल्पना काही आजची नाहीये. पूर्वी गावागावात पंच बसायचे, दोन्ही बाजूंचं ऐकून घ्यायचे आणि सामंजस्यानं वाद मिटवायचे. अगदी तीच ग्रामपंचायतीची कल्पना आता आधुनिक रूपात आलीये. म्हणजे इथे कायदा तर आहेच, पण त्यासोबत सामंजस्याला खूप महत्त्व आहे. याचा प्रवास तर बघा किती रंजक आहे. प्राचीन भारतातल्या ग्रामपंचायतींपासून सुरू झालेली ही परंपरा 1987 साली कायद्याने अधिकृत झाली. तिला एक वैधानिक दर्जा मिळाला आणि आज तर तालुका कोर्टापासून ते थेट हायकोर्टापर्यंत सगळीकडे लोक अदालत यशस्वीपणे काम करताना दिसतात. आता आपल्या मनात प्रश्न येईल की ठीक आहे, हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण हे प्रत्यक्षात काम कसं करतं? म्हणजे समजा एखाद्याला याचा फायदा घ्यायचा असेल तर त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? प्रक्रिया एकदम सरळ आणि सोपी ठेवली आहे. तुमची केस जर कोर्टात चालू असेल तर ती तुम्ही इथे वर्ग करू शकता किंवा नवीन प्रकरण थेट इथे दाखल करू शकता. मग काय, एक तज्ज्ञांचं पॅनल दोन्ही बाजूंचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतं. इथे कुणाला हरवायचं किंवा जिंकायचं नसतं. दोघांनाही मान्य होईल असा एक मधला मार्ग, एक तोडगा काढण्यावरच सगळा भर असतो. आणि एकदा का तोडगा निघाला की तोच अंतिम निर्णय मानला जातो. विषय तिथेच संपतो. आणि हे जे पॅनल असतं ना, ते सुद्धा खूप विचारपूर्वक बनवलेलं असतं. यात कायद्याचे जाणकार म्हणजे न्यायाधीश आणि वकील तर असतातच, पण त्यांच्यासोबत समाजाची जाण असलेले प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते सुद्धा असतात. त्यामुळे जो निर्णय होतो तो फक्त कायदेशीर नसतो, तर तो व्यावहारिक आणि मानवी दृष्टिकोनातूनही योग्य असतो. ठीक आहे, प्रक्रिया सोपी आहे, पण याचे ठोस फायदे काय आहेत? म्हणजे सामान्य माणसाला किंवा एखाद्या संस्थेला याचा नेमका काय आणि कसा फायदा होतो? सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा या 2 शब्दांमध्ये आहे, ना अपील ना तारीख. विचार करा, एकदा इथे तुमचा वाद मिटला की तो कायमचा मिटला. त्यावर पुढे कुठेही अपील करता येत नाही आणि पुढच्या तारखेची वाट पाहत बसावं लागत नाही. म्हणजे मनस्ताप कायमचा संपतो. आणि या संपूर्ण प्रणालीचं सौंदर्य या एका वाक्यात आहे. इथे कोणी जिंकत नाही आणि कोणी हरतही नाही. दोन्ही पक्ष सामंजस्याने एकमेकांना समजून घेऊन एक तोडगा काढतात. त्यामुळे काय होतं, वाद तर मिटतोच, पण नात्यांमधली कटुता वाढत नाही, उलट ती कमी व्हायला मदत होते. थोडक्यात सांगायचं झालं तर काय, न्याय जलद मिळतो, कोर्ट फी नाही, निर्णय अंतिम असतो जो सगळ्यांवर बंधनकारक असतो. वेळ आणि पैसा तर वाचतोच, पण सगळ्यात महत्त्वाचं, लोकांमध्ये सलोखा टिकून राहतो. म्हणजे सगळ्याच बाजूंनी फायदा आहे. आता आपण वळूया याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या व्यावहारिक उपयोगाकडे. श्री जाधव श्रीकांत यांच्या अभ्यासानुसार विशेषतः सहकारी बँकांसाठी थकीत कर्ज वसुलीमध्ये लोक अदालत एक शक्तिशाली शस्त्र कसं ठरू शकतं ते आता आपण पाहूया.
कुठल्याही बँकेची आर्थिक स्थिती चांगली आहे की नाही हे तिच्या NPA-वरून कळतं. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर अशी कर्ज ज्यांची परतफेड होत नाहीये. हा NPA कमी करणं प्रत्येक बँकेसमोरचं एक मोठं आव्हान असतं. आणि इथेच लोक अदालत एक आशेचा किरण म्हणून समोर येते. जरा या तक्त्याकडे बघा. बँका लोक अदालतीचा वापर करून वन टाइम सेटलमेंटसारख्या योजना राबवू शकतात. त्यामुळे प्रकरण एका दिवसात निकाली लागतं. पण सगळ्यात मोठे कायदेशीर फायदे काय आहेत? तर जी कर्ज कायद्यानुसार मुदतबाह्य झाली आहेत, म्हणजे टाइम बार्ड आहेत, किंवा जी कर्ज बँकेने राईट ऑफ केली आहेत, ती सुद्धा इथे वसूल करता येतात. हे पारंपरिक कोर्टात जवळजवळ अशक्य असतं. लोक अदालतीमुळे बँकांना काही विशेष अधिकारच मिळतात असं म्हणायला हरकत नाही. उदाहरणार्थ, एखादं कर्ज बुडीत खात्यात जरी टाकलं असेल तरीही बँक कर्जदाराशी तडजोड करून पैसे वसूल करू शकते. इतकंच नाही, समजा कर्जदाराचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या कायदेशीर वारसांसोबत किंवा जामीनदारासोबतही सामंजस्याने तोडगा काढता येतो. यामुळे बँकेचा जो पैसा बुडणार असतो तो परत येतो. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? लोक अदालत म्हणजे फक्त एक पर्यायी व्यवस्था आहे की त्याहूनही काहीतरी जास्त आहे? लोक अदालतीने एक गोष्ट नक्कीच सिद्ध केली आहे की प्रत्येक वाद हा कोर्टातच जाऊन लढूनच सोडवला पाहिजे असं काही नाही. सामंजस्याने, संवादाने, कमी खर्चात आणि कमी वेळेत न्याय मिळवणं शक्य आहे. त्यामुळे आता एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जी पद्धत कायदेशीर आणि आर्थिक वाद इतक्या प्रभावीपणे सोडवू शकते, त्याच पद्धतीचा वापर आपण आपल्या समाजातल्या इतर गंभीर समस्या सोडवण्यासाठी करू शकतो का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?